हाय गाईज, ग्रामरच्या या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. चला, दररोज आपण थोडं थोडं शिकतोय ना. काल आपण प्रेपोजिशनचा भाग सुरू केला होता आणि प्रेपोजिशन्स ऑफ टाइम बघितले होते आपण आणि प्लेस पण बघितले होते. मला वाटतं सिंपल प्रेपोजिशन, कंपाऊंड प्रेपोजिशन्स पण बघितले होते. आठवते सगळ्यांना ऑर नॉट? सांगितलं जरा काल मी सिंपल कशाला म्हणायचं, कंपाऊंड कशाला म्हणायचं का नव्हतं सांगितलं? बोला बोला. हा, एका शब्दाचे दोन शब्दांचे प्रिपोजिशन सांगितले होते की नव्हते? अवधूत, सर मी काल नव्हतो. अच्छा. सूरज, कोण कोण होतं मग काल? पण नव्हतं सर. वा, फॅन्टॅस्टिक. कोण होतं काल? कोणी होतं का नव्हतं काल शिल्लक? बर, माहित नाही तुम्हाला का? नसतील माहित तर सांगून ठेवतो. चला, नोटिफिकेशन करून घ्या. जे प्रेपोजिशन्स असतात ना, ते कधी सिंपल असतात, कधी कधी म्हणजे एका एका शब्दाचे. हा, इन, ऍट, ऑन, फॉर, हे की नाही? हा, विथ, हा, फ्रॉम, अशा प्रकारचे. हा, त्याला काय म्हणायचं? सिंपल प्रिपोजिशन्स. नोटिफिकेशन घेऊन ठेवा 2 मिनिटांमध्ये. चला पुढे. हा, नंतर दुसरे कोणते असतात अजून? कंपाऊंड प्रिपोजिशन्स. कशाला म्हणायचं कंपाऊंड? ज्यांच्या सुरुवातीला ए असतो किंवा बी असतो किंवा दोन शब्दांचे मिळून बनलेले असतात, ते पण प्रिपोजिशनच असतात. अलॉंग साइड आहे ना, अलॉंग, अबाउट, अबाउट, ए ने सुरू होणारे असतात की नाही काही काही. हा, अजून काय काय ए ने सुरू होणारे जे काय असेल तेवढे, ऍडमिस्ट, अमंग, ते सगळे. हा, त्याला म्हणायचं कंपाऊंड प्रिपोजिशन. जे बी ने सुरू होतात, काय काय बी ने सुरू होणारे सांगा बरं? बिलो, बिनेथ, है ना, बिसाइड, बियॉन्ड, बिटवीन, आहेत की नाही बी ने सुरू होणारे? जे ए ने सुरू होतात किंवा ज्यांना बी लागलेला असतो अगोदर, त्यांना म्हणायचं कंपाऊंड प्रिपोजिशन्स. ओके, समजतंय? जे दोन शब्दांचे एकत्र झालेले आहेत, अपॉन, बिटवीन, हा, असे दोन दोन शब्दाचे झाले असतील ना, त्यांना पण म्हणायचं कंपाऊंड प्रिपोजिशन्स. नोट डाऊन करून ठेवा बरं. काल कोण कोण नव्हतं त्यांनी सांगा मला पटापट. समजतंय का? समजतंय की नाही? कंपाऊंड कशाला म्हणतात ते? दोन शब्दांचं एक प्रिपोजिशन म्हणजे कंपाऊंड प्रिपोजिशन. हा, विथला कंपाऊंड म्हणता येईल का? बोला, आज आहे ना तुम्ही? अरे बोला बोला, विथला कंपाऊंड म्हणता येईल का? विथ एका शब्दांचं का दोन शब्दांचं आहे? एका शब्दाच. एका शब्दाचे सर. माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? नाही येत? येतोय सर. उत्तर का बरं येत नाही तिकडनं? चूक बरोबर जे काय असेल ते बोलायचंय. प्रतीक्षा, श्रद्धा, हेमंत, सुरेश, काय आपण आलो कशासाठी? हा, काहीच नाही बोललं तर काहीच उपयोग नाही होणार. विथ एक शब्दांचा एकच शब्द आहे की दोन शब्द जोडून झालेत विथ? सर एकच शब्द आहे. हा, मग असं बोला ना, त्याला सिंपल म्हणणार मग. ओके. हो आणि विदाउट किती शब्दांचं तयार झालं? दोन शब्दांचं आहे की नाही? विथ आणि आउट. हो, मग त्याला कोणतं म्हणणार? कंपाऊंड. कंपाऊंड म्हणणार. कळतंय की नाही? येस सर. तिसरा एक भाग असतो त्यातला, फ्रेझल. फ्रेज बनलेले असते, दोन दोन तीन तीन शब्द एकत्र आलेले असतात. ऑन अकाउंट ऑफ, इन स्पाइट ऑफ, इन्स्टेड ऑफ, असत की नाही? हो, बोला, बाकीच्यांनी असतात की नाही? ऐकले का नाही कधी? ऐकलेले सर, ऐकलेले. अकॉर्डिंग टू. हा, हो, हो. दोन दोन तीन तीन शब्दांचे जे काही बनलेले असतील ना, त्यांना म्हणायचं काय? फ्रेझल प्रिपोजिशन्स. या तिथे आणि मला सांगा तुम्हाला कळलंय म्हणून. ते कळलं नसेल तसं पण सांगा. पण बोलले नाही तर मला कसं काय कळणार तुम्हाला कळतंय की नाही कळतंय? मग कसं काय जायचं पुढे? घेऊन अलॉंगचं टाक. काय सांगितलं? कंपाऊंड का? कशाचं? अलॉंग असं काहीतरी सांगितलं. अबाव. अलॉंग ना? हम्म. ज्याला ज्याला ए ने सुरुवात होतील ना, अच्छा.
ऍक्च्युअली तो ए जो असतो ना तो त्याला प्रिफिक्स लागलेला असतो. हा, मूळ शब्द कोणता होता? लॉंग. हे समजतंय का? हा हा लॉंगला ए लागला, मग काय झालं? लॉंग म्हणजे एका बाजूने लांब जाणे, कंपाऊंड प्रिपोजिशन. ठीक आहे. असाइड आहे की नाही? Above. असाइड, बिसाइड ऐकले की नाही कधी? हो हो बोला मित्रांनो, तुम्ही बोललात तर प्रश्न सॉल्व्ह होईल. आपण सांगून पुढे गेल्यावर मग तुम्ही मागून याल, त्याला काही व्हॅल्यू नाही. अबावचं मग कसं होईल? अबाव पण कंपाऊंड मध्येच येणार ना? हो, काय हरकत नाही. हा, पण अबाव त्याच्यात दोन शब्द असे नाही आहेत ना? पण नाही, परंतु तो ए ने सुरू झालेला आहे ना, एकदम बेसिक रूल पासून इथपर्यंत जातो तो, की जेव्हा ए लागलेला असतो ना कोणत्या पण याला, अच्छा. त्याचे कोणते मोठे आहे? अबाउट घ्या. आता अबाउट मध्ये पण काही लागलेलं नाही समजा, परंतु तरी पण त्याला कंपाऊंड म्हटलं जातं. अलॉंग मध्ये पण काही लागलेलं दिसत नाही, पण तरी पण त्याला म्हटलंय. ए ला स्वतःच महत्व दिले तिथे. अमिड्स घ्या, मध्यभागी आपण म्हणतो, अमंग म्हणतो आपण, है ना? अमंगला कुठं काही आपल्याला जाणवतं का असं काही? नाही ना? पण तो सूक्ष्म फरक आहे त्याच्यामधला. ज्यांना ए ने सुरू झालंय ते सगळे कंपाऊंड असतात, हे लक्षात ठेवा. ओके. अमिड्स, अमंग, ऍटलिस्ट, हे सगळे ना कंपाऊंड प्रिपोजिशन्स. अजून कोणतं सांगितलं होतं काल? फ्रेझल. फ्रेझल कळलं का? 2-2, 3-3 शब्दांचे असतात ते. हा, फ्रेझल ऑन अकाउंट ऑफ, काय काय असतं अजून? इन स्पाइट ऑफ सांगितलंय ना काल बऱ्यापैकी. हे सगळे कोण? फ्रेझल वाले, 2-2, 3-3 शब्दांचे. अजून कोणता सांगितलं होता काल? सांगा. पार्टिसिपल सांगितलं होतं मी, आठवतं? पार्टिसिपल. पार्टिसिपल म्हणजे ज्याला आयएनजी लागलेला असतो तो. हा, प्रेझेंट पार्टिसिपल वाला, तो पण कधी कधी प्रेपोजिशन असतो. कन्सर्निंग द डेंजर, त्याच्यानंतर नाऊन असते. प्रेपोजिशनचे वैशिष्ट्य काय? त्याच्यानंतर नाऊन असतं की नाही? हो. मग कन्सर्निंग द ब्युटी, कन्सर्निंग द हॉलिडे, रिगार्डिंग द पेरेंट्स. जेव्हा आयएनजी वाल्या शब्दांच्या नंतर लगेच नाऊन येईल, हा, त्याला म्हणायचं पार्टिसिपल प्रेपोजिशन. हा, ठीक आहे. बघा, मी एक काल उदाहरण पण सांगितलं होतं बहुतेक ना, जसं की कुकिंग इज नाईस ऍक्टिव्हिटी असं वाक्य असलं तर कुकिंगच्या नंतर नाऊन आलं का? बोला. नाही. कुकिंगच्या नंतर नाऊन आलं का? नाही आलं ना? वर्ब आलं की नाही? कुकिंग इज आलं ना? हा, हो. म्हणून कुकिंग याला पार्टिसिपल प्रेपोजिशन म्हणायचं नाही. हा, कळलं का? पार्टिसिपल प्रेपोजिशन कधी होईल? जेव्हा त्याच्या शेजारी नाऊन येईल तेव्हा. चला, हे काय होते? सगळे काल सांगितले होते क्लासिफिकेशन, याचे वर्गीकरण केलेले सांगितले होते. आणखी आपण काल काय बघितलं? टाइप्स त्याचे. प्रेपोजिशन ऑफ टाइम म्हणजे टाइम सांगणारे प्रेपोजिशन कोणकोणते सांगा फटाफट. काय काय माहितीये? प्रतीक्षा बोला. श्रद्धा बोला. श्रद्धा होती ना तू काल? श्रद्धा बोल ना मग. सुरेश बोला. टाइमचे कोणकोणते शब्द सांगितले तुम्ही? सर, टाइम मध्ये ऍट वापरला जातो. त्याच्यानंतर दुसरा घेतला होता जो काही ऍट नंतर प्लेसेस संदर्भात घेतला होता. टाइमचे नंतर सांगा. टाइमचे. टाइम टाइम सांगणार कोणतं? ऍट मध्ये पण टाइम ऍट. कळतो, इन मध्ये पण हो टाइम कळतो, ऑन मध्ये हो पण टाइम कळतो. हो हो ओके नाही? हो हो सांगा ना मग. ते मग आपण हे रिव्हिजन लेक्चर समजा, त्याला काय फरक पडत नाही. एक दिवस नाही शिकवलं तर काय फरक पडत नाही. असं तरी थोडंसं लेटच चाललंय कोर्स, पण बोललं नाही तर कसं काय कळेल? सांगा चला. टाइम सांगणारे कोणकोणते शब्द आहेत तुमच्या डिक्शनरीमध्ये ज्याच्यामधून तुम्हाला टाइम कळतो? टिल, अनटिल सांगितलं होतं की नाही काल? सिन्स, हो और, बिफोर, आफ्टर, हे सांगता आले पाहिजे. नाही सांगता आलं तर काय उपयोग झाला मग त्याचा? बिफोर दिवाळी म्हटलं, पण दिवाळीच्या पूर्वी. दिवाळी टाइम आहे की नाही? बिफोर क्रिसमस, हो. क्रिसमस टाइम आहे की नाही? त्याच्या अगोदर बिफोर समर, बिफोर विंटर टाइम आहे. हा, आफ्टर वेकेशन, वेकेशन पण एक दिवाळीचा काहीतरी टाइम आहे की नाही? हा,
फ्रॉमला सुद्धा तुम्ही कधी कधी टाइमचं प्रिपोजिशन वापरू शकता. बघा, फ्रॉम जानेवारी, जानेवारी टाइम आहे की नाही? फ्रॉम थर्सडे टू वेनसडे, का फ्रॉम थर्सडे टू सॅटरडे, इथून इथपर्यंत. मग टू म्हणजे पर्यंत, हा पण टाइम झाला की नाही? हे कळलं पाहिजे आपल्याला, टाइमचे प्रिपोजिशन्स. जे नसतील कळले त्यांनी नोट करून घ्या बरं. इन, एन, इन, ऑन, ऍट, खूप आहे सगळे ते. टिल, अनटिल, सिन्स, फॉर, बिफोर, आफ्टर, हे सगळे सगळे आहे, टाइम सांगतात. प्लेसला पण आपण हेच बोललो होतो काल ना, प्लेस इन पण प्लेसचं पण होऊ शकतो. इन माय होम ना, इन फॅमिली, इन होम, इन ऑफिस, ते प्लेसचं होऊन गेलं. ऑन पण प्लेसचं होऊन जाईल ना, ऑन टेबल, ऑन काय असेल नसेल ते आणखी, कबर्ड, ते पण होऊन जाईल. मग मी काल सांगितलं होतं काल, ऑन, अपॉन, ओव्हर, अबव, है ना, हे सगळे जण कसले झाले? हे प्लेसचे झाले की नाही? अंडर, बिलो, बिनीथ, अंडरनीथ, हे सगळे काय झाले? प्लेसच दाखवत आहेत, हो की नाही? बोला बोला. येस बोललं पाहिजे मित्रांनो. तुम्ही जर नुसतं गप्प बसून बघायला लागलं, काय तुम्हाला काहीच कळणार नाही. जागा दर्शवणारे शब्द कोणते? याच्यातनं जागा कळते, सांगा ना. अंडर आणि अंडरनीथ मध्ये काय फरक आहे? अंडर आणि अंडरनीथ मध्ये काय फरक आहे? चला, कोण सांगतं अंडर आणि अंडरनीथ मध्ये काय फरक आहे? अंडर द ट्री आणि अंडरनीथ द ट्री याच्यामध्ये काय फरक आहे? सांगा रोहिणी. तर मला माहित नाही, मीच विचार. अरे, आपण दोन मुलं झाडाखाली बसले म्हटल्यावर अंडर म्हणतो की नाही? हा मुलगा कुठे बसले मला सांगा. अंडर की झाड? तुम्ही याला कसं वाचलंय आजपर्यंत? द बॉय इज सिटिंग अंडर द ट्री ऐकलंय आजपर्यंत का अंडरनीथ? अंडर अंडर द ट्री. अंडर म्हणजे गॅप सोडून खाली, अंडर म्हणजे गॅप सोडून खाली, समजलं का? हो. हे झाडाची मुळं जमिनीच्या खाली आहेत की नाही? हो की नाही? बोला आता. हो सर. परंतु ही जमिनीला चिटकून आहेत की नाही? हो. खालून चिटकून, त्याला म्हणायचं अंडरनेथ किंवा बेनेथ. समजलं की नाही आता? येस ऑर नो? बंद ठेवा. अंडरनीथ किंवा बेनेथ म्हणजे खालून चिटकून एखाद्या गोष्टीला. खाली आहे पण चिटकून आहे. अंडर म्हणजे काय? गॅप सोडून खाली आहे. कळलं का हे? बोलत चला. बिलो म्हणजे क्रमाने खाली, 1 2 3 4 5 6 7 8, हे खाली आहेत की नाही क्रमाने? येस ऑर नो? येस अरे बोलत पण नाही. बोललं नाही मला कसं कळणार? बोला रोहिणीताई, बोला. प्रश्न विचारताना उत्तर येस नो पण म्हणायचं. बोला. क्रमाने खाली, समजतंय? बिलो कन्फ्युजिंग आहे जरा, मला नाही कळलं. असं बोला ना, मग मला सांगता येईल ना तुम्हाला. आता बघा, हा कोण आहे? ए. हा कोण आहे? बी. हा सी, डी, ई, एफ, जी, बरोबर? आता हा जी एफ च्या खाली आहे की नाही मला सांगा. हो क्रमाने खाली आहे की नाही? एका खाली एक आहे की नाही? हो सर. हो सर. जेव्हा कोणीतरी दुसऱ्यांपेक्षा क्रमाने खाली, दर्जाने खाली, लिमिटने खाली, मर्यादेने खाली, असा खाली 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 येतो ना, मर्यादेने खाली, लिमिटने खाली, क्रमाने खाली, त्याला म्हणतात बिलो. आता समजलं का? आपण असं म्हणू शकतो की नाही, डी इज बिलो सी. बघा, समजतंय का? हा जो डी आहे हा सी च्या खाली आहे की नाही? रोहिणीताई बोला, येस ऑर नो? हो, कळलं. बर, आपण लहानपणी असं वाक्य ऐकलंय का तुम्ही कधी आजपर्यंत? रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. हो. बिलो का बरं म्हटलं? अंडर का बरं नाही म्हटलं? क्रमाने प्रश्न विचारलेले असतात की नाही, खाली एका खाली एक? हो. हो. किंवा एक परिच्छेद देऊन त्याच्या खाली प्रश्न असं, बरोबर हाच क्रम असतो की नाही?
हो हो सर. whenever anything is sequentially downside, that is called to be below. आता कळतंय का? हो हो हो. कळलं. तुम्ही हे ऐकले का? बिलो पॉवर्टी लाईन ऐकले का कधी? दारिद्र्य रेषेच्या खालचे हो लोक. ऐकलंय सर. त्याला बीपीएल चं BPL कार्ड कधी म्हणतो आपण BPL. ना. हो हो हो. बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे काय? इथून इथपर्यंत लाईन ठरवली आम्ही, त्याच्या खाली क्रमाने त्याच्या खाली जे येतील ते कोण आहेत? बिलो आहेत. समजलं का नाही आता? हो कळलं. तुम्ही जितकं मला विचाराल, जितकं माझ्याशी संवाद साधाल, तितकं मी तुम्हाला जास्त सांगेन. तुम्ही गप्पा असे बघायला लागलो मी तुम्हाला काय सांगू? मला काय स्वप्न पडणार आहे तुम्हाला काय अडलंय काय नाही अडलंय ते? बोललं पाहिजे की नाही? हा, बोला. संवादी कोर्स होऊ दे. जेवढा संवाद जास्त तेवढं आपल्याला पण समजणं जास्त होतं. नाहीतर मग काय होईल? सगळे म्यूट बसलेले असले, मी चालले माझ्या पुढे गाडी हळूहळू हळूहळू. हा, बोला ना. बोललं की पटपट पटपट कोर्स पुढे जातो, नाही तर मग हळूहळू हळू याप्रमाणे. हा, आता समजलं बिलो म्हणजे काय? हो कळलं. मर्यादेने खाली. अंडर समजलं काय? गॅप गॅप सोडून खाली. सोडून खाली. हो कॅट इज अंडर द टेबल आपण लहानपणी ऐकलं होतं. का बरं अंडर द टेबल? टेबल आणि त्या कॅटच्या मध्ये काहीतरी गॅप असेल की नाही एवढा सगळं ना? हो. का चिटकून बसली कॅट त्याला टेबलला खालून? नाही ना. नाही. टेबल असं असेल तर इथं बसली असेल ना कॅट. हम्म. गॅप सोडून खाली असेल तर अंडर म्हणा, खालून चिटकलेला असेल तर अंडरनीथ किंवा बेनीथ म्हणा. दोघांचा अर्थ एकच होतो. क्रमाने खाली असेल तर बिलो म्हणा. ओके. हम्म. वेगाने खाली आलं तर डाऊन म्हणा. एक जण झाडावर होता, पडला इथं खाली, फेल डाऊन म्हणतो की नाही आपण त्याला? हो Yes. हो राईट ना. ही फेल डाऊन द ट्री. का बरं फेल डाऊन म्हटलं? डाऊनला स्पीड असतं. लिहून ठेवा या गोष्टी. जे पण डाऊन असेल ना त्याला नेहमी स्पीड असते. स्पीड. हम्म. आपण सिट डाऊन का बरं म्हणतो? कारण आपण असं जर वेगाने खाली जातो की नाही सिट डाऊन करायच्या वेळेला. हम्म. whenever there is a speed and something is going to the downside, त्याला म्हणतो आपण डाऊन. हा, खाली वेगाने जाणे. वर वेगाने चालले त्याला काय म्हणणार? अप 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 अप. ओके. व याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आहे का? चला विचारा फटाफट, म्हणजे मला पुढे जायला. नंतर तुम्ही म्हणता की मग माहित नाही, अमुक नाही तमुक नाही. ऑन, ओव्हर, अबव, अप, अपॉन, याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? फटाफट विचारून घ्या. चला. सर मला आहे. डाऊन, बिलो काय आहे ते? हा बोला. हो मला नाही कळत हे. काय ऑन ते? अबव हे डाऊट आहे ना? आहे आहे. विचारा. चला विचार. हे कळलं का? हे खालीचे प्रकार कळले का आता तुम्हाला? का नाही ते पण कळले? हो कळलं. पुसू काय डाऊनला? हो आपण वर बद्दल बोललो नाही का या कोर्स मध्ये कुठंच? नाही सर. बर. चला, हा टेबल आहे. बोलत चला. येस नो हो नाही बोला. येस सर. हा, याच्यावरती हा बॉल ठेवला इथे चिटकून. हो वरतून चिटकलेला आहे की नाही? हो हो सर. हो त्याला ऑन म्हणा. इथपर्यंत ऑन. समजलं का? येस सर. हो सर. ऑन म्हणजे वरतून चिटकून. माझ्या डोक्यावर हात आहे, हात चिटकलेला आहे ना डोक्यावर? हो माय हँड इज ऑन द हेड. आलं की नाही? हेड. ऑन माय हेड. हो 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 ऑन कळला का? हो वरून चिटकून. परत हा टेबल घ्या. हा बॉल घ्या वरती स्ट्रेट. दिसतोय बॉल सगळ्यांना? हो हो बोलत चला, बोलत चला. सूरज दादा बोला, श्रद्धा, हेमंत, हो रोहिणी, अवधूत बोला. हो हा सरळ वर दिसतो का? हो दिसत. हो सर. जो सरळ वरती एकदम 90 डिग्री. तुमच्या घरात जर फॅन असेल तर तुम्ही, तुमच्यापैकी कोणी फॅनच्या खाली बसले का? हो कोण बसलाय फॅनच्या खाली? सरळ फॅनच्या खालीच बसलोय मी. कोण आहे? बसलोय सर मी. ओके. ज्याच्या सरळ डोक्यावर फॅन आहे ना 90 डिग्री, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड वरती, त्याला म्हणायचं ओव्हर. त्याला काय म्हणायचं? ओव्हर. सरळ वर गॅप सोडून. सरळ वर गॅप सोडून सरळ वर म्हणजे ओव्हर. हिला का सांगा मला? हो सर. बोला बोला बोला. अजून एक हो लिहा. बऱ्याच वेळेला ओव्हरला स्पीड असतं.
झालं. हो आपण उड्डाणपुलाच्या खाली उभे आहोत, एखादी गाडी पास झाली वरतून, हा, किंवा एखादा हेलिकॉप्टर गेलं किंवा एखादा पक्षी गेला, ओके, तर डोक्यावरून गेला, सरळ डोक्यावरून जातो की नाही, कधी कधी आपल्याला डायरेक्ट वरतून जातो. उड्डाणपूलच्या खालीच आपण असलो तर वरतूनच जाणार ना गाडी डायरेक्ट, राईट. हो आपण असे सर उभे आहे, हा उड्डाणपूलाच आहे, गाडी गेली इकडून, डोक्याच्या वरतून गेली का नाही, हा? हो मग स्पीड आहे की नाही दिला, हो मग त्याला हो. ओव्हर म्हणायचं. द कार पास ओव्हर माय हेड, द बर्ड फ्ल्यू ओव्हर आवर हेड्स, द हेलिकॉप्टर हॉवर्ड ओव्हर आवर हेड्स. डोक्याच्या वरून. त्याला ओव्हर का बरं म्हटलं? दोन गोष्टीमुळे. नंबर एक, एकदम डोक्याच्या सरळ वरती होतं. नंबर दोन, त्याला स्पीड होतंय. समजलं का दोन गोष्टी का नाही समजल्या? हो सर. येस ऑर नो? हो सर. आता बघा, हा फॅन आहे बरोबर, हा सॉरी टेबल आहे हा, आणि परत हा बॉल मी इकडे केला थोडासा तिरपा, दिसतंय का सगळ्यांना चित्र? हो सर. Yes. आता हा पण वरतीच आहे, हा पण वरच आहे, पण सरळ डोक्यावर आहे का? नाही सर. नाही सर. नाही. तिरका आहे ना थोडासा, हो. त्याला अबव म्हणा. तिरकावर म्हणजे अबव. तुम्ही लहानपणी ऐकलंय का ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार? ऐकलंय का नाही कधी? ऐकलंय. म्हणा बरं, कोण म्हणतं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार? ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, ना? अबव द वर्ल्ड सो आहे की नाही? अबव म्हटलं की नाही? अबव हो हो सर. वरती एवढा मोठा आकाश आहे ना, अबव म्हणजे वरती. पण कोणता अबव मला सांगा? फक्त आपल्या डोक्याच्या सरळ रेषेत वरतीच आभाळ आहे का? इकडे इकडे नाही का आकाश? इकडे आहे आकाश आहे की नाही आहे? हो आहे. सर. बोला आहे. बोला 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 बोला. हो 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 हो. इकडे पण आहे, इकडे पण आहे, तिरप पण आहे ना, इकडे इकडे पण, या डिरेक्शनला पण. येस सर. म्हणून त्याला अबव म्हणतात. जे डोक्याच्या वर आहे पण तिरक आहे, त्याला अबव म्हणा. अबवला स्पीड नसतं, नॉट स्पीड. लिहा, नोट डाऊन देर. मला सांगा नोट डाऊन केल्यावर झालं म्हणून नोट डाऊन. केलं सर. आता अप कडे या. दारूचे ग्लास, कोणते पण क्रॉकरी आयटमचे बॉक्सेस असतात, त्याच्यावर एक साईन असतं अप साइड. हा, दिस साइड अप लिहिलेलं असतं बघा. तुम्ही असं ॲरो पण काढलेलं असतं, बघितलं का तुम्ही कधी? अप लिहिलेलं असतं. हा, साधा सोपा अर्थ आहे. अप म्हणजे वरच्या दिशेने स्पीडने, हा, वरच्या दिशेने जाणे. अप म्हणजे वरच्या दिशेने, अप म्हणजे वरच्या दिशेने. वर्ड असतं कधी कधी, अपवर्ड, डाऊनवर्ड, असं ऐकलंय कधी तुम्ही? अपवर्ड, डाऊनवर्ड, हो. ईस्टवर्ड, हा, वेस्टवर्ड. ते वर्डचा पण अर्थ दिशेने असा होतो. हा येस सर. अप म्हणजे वरच्या दिशेने जाणे. अपच उलट डाऊन आहे ना, खालच्या दिशेने येणे. हो. अपला पण स्पीड असतं आणि डाऊनला पण स्पीड असतं. बोलत चला. झालं का? हो. आता बघा, तुमच्या घरामध्ये एक कपाट आहे समजा. हे सुंदर कपाट मी कालच विकत घेतलंय 2000 रुपयाचं, सेकंड हँड. मांजरीने खालून उडी मारली आणि वर जाऊन बसलं. इकडे मांजर समजा, हा, मांजर कधी कधी मारतं की नाही उडी, कपाटावर जाऊन बसतं की नाही? तुमच्या एखाद्या वेळी बघितलं की नाही? आपण एखादी वस्तू ठेवून दिली, खालून उचलली आणि वर ठेवून दिली, है ना? होतं की नाही असं कधी कधी? येस और नो? बोला बोला. हो हो सर. वस्तूंना आपण खालून उचलून वरती ठेवतो की नाही कधी कधी? बिलकुल सर. हो. राईट. मग ही जेव्हा खालून वरती गेली तेव्हा अप झाली, बरोबर? आणि वर जाऊन सेटल झाली, तर टेकून बसली वरती जाऊन चिटकून, तर ऑन झाली की नाही झाली? हो. बोला. मग या दोघांचं मिश्रण एकत्र केलं तर अप ऑन होईल की नाही होणार? हो. अप ऑनचा अर्थ काय झाला? शावर. खालून वर जाऊन हा. स्थिरावणे, खालून वर स्थिरावणे, खालून वर स्थिरावणे. जी गोष्ट खाली होती पण वर आली ती स्थिरावली. अपॉन माय हेड. ऑन माय हेड आणि अपॉन माय हेडचा काय अर्थ फरक आहे?
ऑन माय हेड म्हणजे डायरेक्ट डोक्यावर, आणि अपॉन माय हेड म्हणजे काय, जे नव्हतं आधी डोक्यावर ते आता नवीन डोक्यावर बसून घेतले आपण, त्याला म्हणतात अपॉन. हा, समजतंय का रोहिणीताई? हो. तर पण याच्यामध्ये स्पीड अपेक्षित आहे का असं कशात? काही नाही? अपॉन मध्ये नाही म्हणजे हा, अच्छा. अपॉन स्थिर होतं, स्पीड नाही. हे मांजरीने वरती गेली, इकडे आहे ना स्पीड, वर जाण्यासाठी एखादी गोष्ट आपण अशी अशी ठेवणार ना उचलून असं. हा, पण एखादी वस्तू आपण खालून वरती फेकली तर हा त्याला तरी चालेल ना. हा, अपॉन द ब्रांच, अपॉन द वॉल, असं जम्प अपॉन असतं की नाही, तुम्ही ऐकलं की नाही कधी? द डॉग जम्प अपॉन द वॉल का बरं असतं? हा, कारण त्याने खालून उडी मारलेली असते, मग स्पीड आलं की नाही त्याला, खालून उडी मारली तर. हो. मग अर्ध्या भागात स्पीड असतं, अर्ध्या भागामध्ये सेटलमेंट असते. हा, आणि ओव्हर मध्ये काय असतं, क्रॉस केलेलं असतं त्यांनी. कळलं का? हो. बोला 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 बोला. सगळे कन्सेप्ट झाले का क्लिअर? हो ऑन, सर. ओव्हर, अपॉन, अबव, अप, हो सर. डाऊन, काय खाली काय होतं आणखी, बिनीथ, अंडरनीथ. झालं की क्लिअर? बिलो. क्लिअर का नॉट क्लिअर? हो सर. हो सर, क्लिअर. अजून एक बघा, एक नदी आहे, आपण इकडे उभे आहे, राईट? समजून घ्या, एक नदी आहे, आपण नदीच्या बाजूला उभे आहोत, नदीच्या पलीकडे एक झाड आहे, दिसतंय का नाही तुम्हाला ते? दिसते. नदीच्या ह्या बाजूला आपण, पलीकडे झाड, इकडून पलीकडे झाड दिसतं की नाही दिसत? दिसतंय? हो. जर दिसलं तर त्याला अक्रॉस म्हणायचं, पलीकडे दिसणारे, अक्रॉस. च्या पलीकडे समजायचं का सर मग? पण दिसणारे, हा. पलीकडे पण कसे? कसे? दिसणारे. नोट डाउन. माय हाऊस इज अक्रॉस द रोड. जेव्हा तुम्ही अक्रॉस म्हणता तेव्हा क्रॉस करून पलीकडे ना, पण तुम्हाला ते दिसतंय आहे इकडे म्हणून. सर एक प्रश्न आहे, बऱ्याचदा जे स्पीच दिले जातात तिथं समजा टीचर डे, नाव टीचर डे वी आर सेलिब्रेटिंग अक्रॉस इंडिया, अक्रॉस इन इंडिया, मग आता हे काय म्हणायचं? ऑल ओव्हर इंडिया असतं, अक्रॉस म्हणजे सगळीकडे पसरलेलं. हा, अक्रॉस तिथं कोणतं, क्रॉस करून. आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट क्रॉस करून, सगळ्या कंट्रीला क्रॉस, आपण जेव्हा स्टेट्सला क्रॉस केलं त्याचा तो अर्थ असतो. ऑल अक्रॉस इंडिया जेव्हा ते म्हटलं जातं, स्टेट्सना क्रॉस करून आपण पूर्ण भारतभर साजरा करतो, म्हणून त्याने अक्रॉस म्हटलं असतं. इथे फक्त पूर्ण इंडियाभर कव्हर करणारी गोष्ट तेवढ्या गोष्टींना. जेव्हा आपण पलीकडे म्हणणार आहे त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला डोळ्यांनी दिसते, म्हणून तिला आपण अक्रॉस म्हणतो. हा, ओके. थोडस बदल करा, परत तुम्ही इथंच, परत हीच नदी, सगळं येत सगळं काही, पण तिथे एक टेकडी आहे, टेकडीच्या पलीकडे एक मंदिर आहे. आता सांगा, तुम्हाला हे मंदिर दिसतं का इथून? हेमंत दादा बोला, दिसणार? नाही. का बरं नाही दिसणार? टेकडीच्या पलीकडे ना, टेकडीच्या पलीकडे आहे, पलीकडे. बरोबर? हो हो हो. असं ज्या काही आपल्याला दिसणार नाही ना, ज्या ज्या गोष्टी, हो. पण पलीकडे आहेत, पण दिसत तर नाही. नाही, ते त्या पलीकडेला म्हणायचं बियॉन्ड. न दिसणारे पलीकडे. पलीकडेच, परंतु न दिसणारे. कळतंय? हो सर. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला अशी सांगायची की जी आपल्याला दिसत नाहीये, नाही. त्याच्या पलीकडे म्हणायचं की जे दिसत नाही मला, तेव्हा म्हणायचं बियॉन्ड. आता बघा, एक वाक्य लिहित वाटलं, देअर इज
नथिंग बियॉन्ड डेथ, याचा अर्थ काय झाला सांगा बरं. बोला. देर इज नथिंग बियॉन्ड डेथ. मृत्यूच्या पलीकडे काही नाही. नाही. मृत्यूच्या पलीकडे काही नाही, बरोबर. हा हा. आता या डेथच्या पलीकडे दिसतंय का आपल्याला? नाही. नाही सर. नाही. त्याला म्हणायचं बियॉन्ड. कळलं? हा. अजून एक बघा. इट्स बियॉन्ड माय कॅपॅसिटी. हा शब्द ऐकलाय की नाही कधी तुम्ही? बियॉन्ड माय लिमिट्स. येस सर. हो. आता लिमिट कॅपॅसिटी हे तुम्हाला गोष्टी दिसणाऱ्या गोष्टी आहे का? नाही. ही माझी कॅपॅसिटी आहे, हे माझं लिमिट, असं दाखवू शकतो का लोकांना आपण? नाही. नो. जे दिसत नाही त्याच्या पलीकडे किंवा जे जे पलीकडे आहे ते पण आपल्याला दिसत नाही, असं जेव्हा होतं, न दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे किंवा न दिसणाऱ्या गोष्टी सांगताना बियॉन्ड वापरा. कळलं? कल्पनाशक्ती, इमोशन्स त्यांच्या पलीकडे सांगायचं असेल तर बियॉन्ड वापरा. जेवढे पण ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत म्हणजे ज्याला आपण टच करू शकत नाही, हा फक्त फील करतो, त्यांच्या पलीकडे म्हणायचं असेल तर बियॉन्ड म्हणा. बियॉन्ड हेट, बियॉन्ड लव, बियॉन्ड जेलसी, बियॉन्ड हार्डवर्क. हा म्हणजे फिजिकल ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यांच्या पलीकडे असेल तर अक्रॉस म्हणा. दिसत नाही त्यांना काय म्हणा? बियॉन्ड म्हणा. बघा समजतंय का? सांगा मला हो. पटापट. हो. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये अक्रॉस आणि बियॉन्ड मध्ये? नाही. अजून बघा. एक असतो थ्रू आणि एक असतो थ्रू आउट. ऐकले का तुम्ही हे शब्द कधी? नाही ऐकले? ऐकलेले सर. थ्रू आणि थ्रू आउट ऐकले का कधी? हो. हा, हो. येस और नो? येस सर. थ्रू जो असतो ना, म्हणजे कशाच्या तरी मधून तुम्ही मार्ग काढतात त्याला म्हणतात थ्रू. हा, थ्रू म्हणजे दोन्ही बाजूला काहीतरी आहे आणि त्यांच्या मधून तुम्ही चालले. थ्रू वॉटर, थ्रू द वेव्स, थ्रू फायर, थ्रू हार्डशिप्स, सगळ्या बाजून त्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या मध्यभागून तुम्ही मार्ग काढत मारत चालले पुढे पुढे, त्याला म्हणतात थ्रू. समजलं का नाही? बघा. थ्रू द गार्डन. He made his way through the crowd. आता बघा बरं, याचा कळलं का तुम्हाला अर्थ काय झाला? म्हणजे इकडे माणसं दोघांच्या मधून तुम्ही मार्ग काढताय की नाही गर्दीमधून? हो. थ्रू म्हणायचं. समजलंय का? हो. इकडून काहीतरी येतं, इकडून येत, थ्रू द ट्रॅफिक म्हणतो की नाही आपण? हे कळलं का आता? ट्रॅफिक, इकडून ट्रॅफिक, तिकडून ट्रॅफिक, इकडून गाड्या आल्या, तिकडून गाड्या आल्या, सगळे ट्रॅफिक चालू आहे, त्याच्यामधून तुम्ही मार्ग काढताय. थ्रू द ट्रॅफिक. थ्रू द डिफिकल्टीज म्हणजे काय? अडचणींच्या मधून गेला तो पुढे. समजतंय का तुम्हाला हे? हो. जेव्हा एखाद्या गोष्टींचा आपल्यावर भडीमार होणार असतो त्याच्या मधून आपण मार्ग काढतो त्याला काय म्हणायचं? थ्रू. च्या मधून. क्लिअर? हो. बोलत चला. आणि थ्रू आउट म्हणजे संपूर्ण काळ. थ्रू आउट म्हणजे संपूर्ण काळ. थ्रू आउट द इयर म्हणजे संपूर्ण वर्षभर. त्याला एक शुद्ध मराठीमध्ये कोणता शब्द घ्या? भर. म्हणतो की नाही आपण? रात्रभर, दिवसभर, वर्षभर, आयुष्यभर म्हणतो की नाही? असं सांगा मला. अरे बोला, म्हणतं की नाही? हो सर. हो सर. हो हो. एकच जण बोलतो, बाकीचे नुसते बघताय मज्जा. थ्रू आउट म्हणजे तो संपूर्ण काळ. आयुष्यभर म्हटलं तर कसं कसं होईल ते? आयुष्यभर कसं होईल? बोला. सर जनरली असं बोललं जातं ना, एखाद्याला क्वालिफिकेशन जर विचारलं जातं त्यावेळेस आय हॅव कम्प्लिटेड माय एज्युकेशन थ्रू आउट इंग्लिश मीडियम.
थ्रू आउटचा अर्थ भर होतो, भर, हा संपूर्ण काळ. थ्रू आउट शब्द नसेल तिथे बघा तुम्ही, हा थ्रू असू शकतो, परंतु थ्रू पण दोन्ही बाजून येतं तेव्हा तुम्ही थ्रू जाता. हा हम्म. इन इंग्लिश मिडियम असतं बरं. एक तर तुम्ही तिथे थ्रूचा चान्स घेऊ शकता, हा हा परंतु थ्रू आउटचा नाही घेऊ शकणार. थ्रू आउट म्हणजे संपूर्ण तो कालावधी, दॅट इज थ्रू आउट. बरोबर, ठीक आहे. तर ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी ते हा वापरला गेला होता ना, काही काही ठिकाणी, तर बघा असं म्हणून. वाक्य होतं कधी कधी, हा. ही रिपेंटेड, तेव्हा खूप पश्चाताप झाला. थ्रू आउट हिज लाईफ, काय झालं याचा अर्थ आता सांगा. संपूर्ण आयुष्यभर, याला भर म्हणतात, म्हणजे कंप्लीट कालावधी, त्याला म्हणतात थ्रू आउट. समजतंय का? हो. शी वॉज वीपिंग, रडत होती. थ्रू आउट नाईट, याचा अर्थ काय झाला आता? रात्रभर रडत होती. रडत होती. हो. कळलं का थ्रू आउट कशाला म्हणतात? हा हो. हो. आणि एक थरो पण असतो आणखी, हा HOUROUGH. थरो म्हणजे कम्प्लीट, तो पण. हा आपण ना, मी थरोली बघितलं हे सगळं. आय रेड दिस बुक थरोली, म्हणजे मी थरली बघितलं, संपूर्ण बघितलं ते. थरली म्हणजे बारीक सारीक सगळ्या गोष्टी, ठीक आहे. ते ऍडवर्ब आहे. थरली म्हणजे संपूर्णपणे. आपण बघतो आहोत प्रिपोजिशन. हा समजलं थ्रू म्हणजे काय, थ्रू आउट म्हणजे काय? हो. हो. येस नो? कळलं. हो हो. सर. आणि जर तुम्हाला असं वाक्य आलं आडवं, तुम्ही म्हणता जसं की आय टूक माय एज्युकेशन थ्रू आउट इंग्लिश मिडियम, म्हणजे हो. संपूर्ण शिक्षण, हा 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 हा. आउट एज्युकेशन असं असू शकते. पूर्ण एज्युकेशन, टोटल, ओके. संपूर्ण, हा हा. ठीक आहे. एवढा त्याचा अर्थ, बाकी काय अर्थ नाही झाला दुसरा. ओके. ओके, मधून असा अर्थ होणार नाही त्याला. हा हम्म. थ्रू आउट म्हणजे संपूर्ण. अजून कोणकोणते तुम्हाला त्रास देतं सांगा. सिन्स आणि फॉर, हे पण समजून घ्या. सिन्स म्हणजे पासून, हा आणि फॉर म्हणजे पूर्ण कालावधी, हे समजून घ्या. सिन्स 20 इयर्स आणि फॉर 20 इयर्स मध्ये काय फरक आहे, चला सांगा फटाफट. सर जनरली हा जो सीन्स आहे तर लॉंग पिरियड दाखवण्यासाठी वापरला जातो, आणि फॉर जो आहे तो मे बी थोडस जे ड्युरेशन असेल ते कमी याच्यासाठी दाखवला जातो. बरं, रोहिणीताई काय मत आहे तुमचं याच्यावर? सिन्स म्हणजे आता सिन्स 20 इयर्स म्हणजे 20 वर्षापासून, आणि फॉर 20 इयर्स म्हणजे फक्त 20 वर्षाच्या कालावधीसाठी. आता बघा, हा हे आहे जानेवारी आणि हा आहे सपोज डिसेंबर, राईट. जर जर तुम्हाला घटनेचं पहिलं टोक सांगायचं असेल, मी जानेवारी पासून काम करतोय, बरोबर, घटनेच्या पहिलं टोक सांगण्यासाठी सिन्स वापरलं जातं, हे कळलं का? हो. सिन्स मार्च म्हणजे मार्च महिन्यापासून, हो. हा सिन्स लास्ट इयर हो. म्हणजे मागच्या वर्षापासून. हो. ही घटना कुठून सुरू झाली, तिथून सांगायचं असलं तर सिन्स वापरतात, पासून. हे कळलं का? येस सर. आणि फॉर म्हणजे तो टोटल कालावधी. फॉर 2 days म्हणजे 2 दिवस पूर्ण. सर म्हणजे क्रिया संपलेली नाही बुवा, मी हे नाही सर, पूर्ण झालेली क्रिया असं. हो, ती क्रिया पूर्ण. आता बघा, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 20 इयर्स जर म्हटलं, म्हणजे मी इथे 20 वर्षांपासून राहतोय, म्हणजे तेव्हा पण राहत होतो, आता पण राहतोय, हे समजलं का? सिन्स 20 इयर्स. येस सर. हो. आणि वी हॅड बीन लिव्हिंग देअर फॉर 20 इयर्स, आम्ही राहत होतो तिकडे 20 वर्ष राहत होतो आम्ही, जवळपास 20 वर्षांपासून नाही, हा 20 वर्ष आम्ही तिथे राहत होतो, हे कळलं का? फॉर 20 इयर्स म्हणजे 20 वर्ष, हे पाठ लिहून घ्या वाटलंच तर. आणि सिन्स 20 इयर्स म्हणजे 20 वर्षांपासून. समजतंय का? बघा मला सांगा फटाफट, समजलं नाही समजलं? आत्ताची 2 वाक्य पुन्हा सांगा. आय हॅव बीन लिव्हिंग, लिहा.
आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 20 years. लिहा सगळेजण. लिहिलं का सांगा मला. लिहिलं की सांगा. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 20 years. लिहिलं का सांगा मला. हो लिहिलं सर. हो. याचा अर्थ काय झाला. सिन्सचा अर्थ काय. पासून. बरोबर. पासून. हो. मी 20 वर्षांपासून इथे राहत. हॅव बीन म्हणजे आलेलो आहे, म्हणजे राहतोय. कळलं का नाही कळलं. कळलं. म्हणजे 20 वर्षापूर्वीपासून मी सुरुवात केली राहायला. आजचा दिवस अजून पण इथेच राहतोय. आय स्टार्टेड टू लिव्ह सिन्स बिफोर 20 years अँड स्टील दिस इज कंटिन्युइंग. तेव्हा पण राहत होतो आणि आज पण राहतोय. कळलं की नाही कळलं. हो सर. हो कळलं. आता हा वाक्य बघा. हॅव बीन हेच सगळं घ्या. हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 20 years. हॅड बीन म्हणा, काही फरक पडत नाही. आय हॅड बीन लिव्हिंग हिअर फॉर 20 years. जेव्हा फॉर 20 years राहील ना, तेव्हा इथे एक सोप्पा शब्द टाकायचा. 20 वर्ष झाले असा. कळलं का नाही कळलं. फॉर 20 years चा अर्थ होतो 20 वर्ष झाले आम्ही इथे राहतोय. कंप्लीट झाले 20 वर्ष. गेटिंग ऑर नॉट. हो. सिन्स म्हणजे 20 वर्षांपासून. फॉर म्हणजे 20 वर्ष झाले पूर्ण. हा. येस नो. मिनिंग सेमच झालं ना मग त्याचं. आत्ताच तुम्ही शेवटी सांगितलं 20 वर्षापासून आणि 20 वर्ष झाले. मिनिंग सेमच झालं, फक्त सांगायची पद्धत वेगळी आहे का. सांगण्याची पद्धत वेगळी. आपण जेव्हा पासून म्हणतो तेव्हा आपण पहिलं टोक सांगतो घटनेचं. इथे सांगितलं का आपण पहिलं टोक. नाही. इथं आपण काय कालावधी सांगितलं. ड्युरेशन. येस सर. हो. इथं आपण काय म्हणतो 20 वर्षाचा पहिला दिवस आठवा जेव्हा तुम्ही आले ते बॅग भरून. हो. आता समजलं का. हा. म्हणजे आता याच्यामध्ये ही क्रिया अजून आपण म्हणजे कंटिन्यू आहे. आताही राहतोय, फक्त येस. काय सांगायची हरकत नाही. पद्धत वेगळी आहे. येस येस. आताही राहतो होऊ शकतो. तुम्ही दोघांमध्ये पण राहू शकतो. आय हॅव बीन म्हणजे तेव्हा पण आणि आता पण. हॅव बीन हॅज बीन म्हणजे तेव्हा पण आणि आताही. इथपर्यंत समजलं का. सर एक क्वेश्चन अजून एक. बोला. जनरली हा जो डिफरन्स आहे सिन्स आणि फॉर मधला, मे बी इंटरव्ह्यूवर बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारत असतात. तर जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगताना आपण ओव्हरऑल व्हॉट एव्हर वी हॅव गेन द नॉलेज अँड एक्सपिरियन्स इन अवर लाईफ. सो व्हॉट वी हॅव टू यूज सिन्स ऑर फॉर. परत सांगतो मी. इफ यू हॅव टू मेन्शन द फर्स्ट डे ऑफ युअर सर्व्हिस. If you want to tell the start of the incidents, use since. अच्छा. Right? If you want to tell your entire experience of that years or month, use for. ओके. आता कळलं का. येस सर. हो हो. घटनेचं पहिलं टोक तुम्हाला जर इच्छा असली मी 1 जानेवारी पासून राहतोय किंवा त्या दिवसापासून राहतो, तुम्हाला पहिला दिवस आठवायचा आहे ना, मग सिन्स म्हणा. तुम्हाला पहिला दिवस आठवायचं काय नाही, तुम्हाला फक्त मोगम तो कालावधी सांगायचा आहे ना, मग फॉर. आता कळलं का. हो. भूतकाळामध्ये आपण सिन्स हा वापरू शकत नाही. हॅव बीन हॅज बीन तेव्हा सिन्स वापरू शकत नाही. भूतकाळाच्या वाक्यात आपण बऱ्याच वेळेला फॉर वापरतो. जर तुम्ही हॅडबीनचं वाक्य वापरलं ना, वी हॅड बीन लिव्हिंग हिअर फॉर 20 years. का बरं. कारण तेव्हा ती घटना संपून गेली, सुरू पण झाली आणि संपून पण गेली. मग कालावधी संपला की नाही तुमचा तो. म्हणून whenever there is a past tense we generally use had been. That time we use for instead of since. हो. कळलं का. हो हो. अजून कोणाला डाऊट विचारून घ्या. बघा हे आहे 1993. हे आहे 2023. ओके.
तुम्हाला जर फक्त हेच सांगायचं हे झालं घटनेचं पहिलं टोक, हे झालं घटनेचं दुसरं टोक, बरोबर. हो तुम्हाला फक्त याचाच उल्लेख करायचा असला तर सिन्स म्हणा. इथपर्यंत समजलं. हो हो सर. वी हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1993. इथपर्यंत समजलं का. हो जर तुम्हाला दोन्ही सांगायचे असतील ना, इथून इथपर्यंत आम्ही राहतो इथं, की मी काम केलं, हा, आय डीड माय सर्व्हिस, इथून इथपर्यंत, मग फ्रॉम आणि टू म्हणा. याला जेव्हा म्हणायचं फ्रॉम 1993 टू 2023, हा पर्यंत झाला. हे समजलं का बघा. हो हा कोण झाला पासून, हा कोण झाला पर्यंत. पर्यंत. म्हणजे जेव्हा तुम्हाला घटनेचे दोन्ही टोकं सांगायचे असेल तेव्हा फ्रॉम आणि टू वापरा, सिन्स नका वापरू. पहिलंच टोक सांगायचं तर सिन्स वापरा. इथपर्यंत समजलं का. हो बोला. येस और नो. रोहिणीताई बोला. समजलं का. हो ह्या सर, कळलं. तारखेपासून ह्या तारखेपर्यंत दोन्ही पण सांगायचे असतील तर फ्रॉम आणि टू वापरा. गेटिंग दिस. हो फक्त घटनेचं दुसरं टोक सांगायचं असलं ना, पर्यंत टील म्हणा. म्हणजे फक्त पहिलं वापरायचंय सिन्स म्हणा, फक्त दुसरं वापरायचंय टील म्हणा. दोन्ही वापरायचे फ्रॉम आणि टू म्हणा. गेटिंग. येस. आणि फक्त वर्ष सांगायची आहेत, कालावधी सांगायचे, मग फॉर म्हणून. मला वाटतं सर, क्लिअर झाले आता. टिल आणि स्टील याच्यातला काय डिफरन्स आहे सर. स्टीलचे दोन अर्थ. हा, एक स्टील म्हणजे स्थिर आणि एक स्टील म्हणजे तरी पण, तरीही. मी बिझी आहे तरी तुम्हाला मदत करतो. आय एम बिझी स्टील आय एम लिसनिंग टू युअर स्टोरी. ओके. येस सर. टिल आणि टिल आणि अनटिल मध्ये काय until फरक मधला आहे. काय? हा बोला. टिल आणि अंटिल मधला काय डिफरन्स? अच्छा अच्छा, ते लिहिलं बघा इथे. सोपा फरक काय, याचे दोन एल आहे आणि याचे एकच एल आहे ना, असं आहे का. टिल म्हणजे पर्यंत, अनटिल म्हणजे जोपर्यंत नाही तोपर्यंत. हा, ओके. रोहिणी ते प्रश्न विचारताना विचारता आणि नंतर ओके म्हटलं काही नाही, गप्प एकदम. हे रॉंग आहे बरं का. नाही कळलं सर. रिस्पॉन्स द्यायचा. वाक्य सांगाल का. घ्या. वेट टिल आय कम, याचा अर्थ काय झाला सांगा मला पटापट. याचा अर्थ सांगा काय झालं. वेट टिल आय कम, मी येईपर्यंत वाट बघा. मी येईपर्यंत वाट बघ, बरोबर. हो वेट अंटिल आय कम, याचा अर्थ काय झाला सांगा. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत वाट बघ. कळलं. इथं कधी बऱ्याच वेळेला डोंट वाला पण वाक्य असतं, निगेटिव्ह वाला पण. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुठे जाऊ नको, असं निगेटिव्ह वाक्य असलं ना तेव्हा अंटिलचा जास्त उपयोग होतो. परंतु अंटिल म्हणजे जोपर्यंत नाही तोपर्यंत, बस एवढंच. हा बोला. बोला रोहिणीताई बोला. हो सर, कळलं. कळलं. हो अंटिल गुड. अजून बोला. निगेशन असेल तर अंटिल वापरायचं. अंटिल म्हणजे जोपर्यंत नाही तोपर्यंत, निगेटिव्ह मिनिंग आहे. अजून काय अडले बोला फटाफट सांगा. 2 मिनिट राहिले आपल्याकडे आता. हे छोटे छोटे फरक समजले का. अबव आणि ओव्हर मधला फरक समजला का. अबव ओव्हर, हा, डाऊन अंडर बिनीथ समजलं का. हो बोलत चला, बोललं की मला कळतं तुम्हाला कळलंय म्हणते. हो सर. हो हो अक्रॉस बियॉन्ड समजला का. बिलकुल सर. ओके. स्टील टील समजलं का. हे स्टील समजलं का. 2 हो हो टील आणि अनटील समजलं का. हो ओके.
अजून कोण आहे सारखे जे तुम्हाला छळतात नेहमी? सांगा मला, विचार, काही पण विचारू शकता, डोंट वरी. आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह येट करण्यासाठीच सर, आहोत, राईट ना? येट येट हा शब्द. हा, येट म्हणजे तथापि. हा, येट म्हणजे तथापि. असे असताना सुद्धा स्टील सारखंच वापर त्याला. हा, येट. हा, अच्छा. अजून बोला. प्रिपोजिशन मध्ये बिसाइड आणि बिसाइड्स. बिसाइड आणि बिसाइड्स किती सोपं आहे. बिसाइड म्हणजे टिंबटिंबच्या बाजूला, आणि बिसाइड्स म्हणजे असे असून सुद्धा. हा बिचारा कोण आहे? प्रेपोजिशन आहे. आणि हा कोण आहे? कंजंक्शन आहे. हा, अच्छा. आणि सबऑर्डिनेटिव्ह बिसाइड कंजंक्शन. आणि नेक्स्ट टू मध्ये काय फरक आहे? कशात? बिसाइड आणि नेक्स्ट टू मध्ये, म्हणजे तो माझ्या बाजूला बसलाय, शेजारी बिसाइड म्हणजे बसलाय. शेजारी आपल्या. बी साइड, बी म्हणजे असणे, साइड म्हणजे बाजूला, नेक्स्ट म्हणजे पुढचा. हा, आता हा एक गाळा आहे, हा एक गाळा आहे, बरोबर? दोन दुकानदार दोन दुकान टाकून बसले, राईट? हो. हा आहे ए आणि हा आहे बी. हा काय म्हणतो? गो टू द नेक्स्ट शॉप, म्हणजे हे शेजारचा माझ्या पुढचा गाळा, नेक्स्ट नंबर. कळतं? नेक्स्ट नंबर. नेक्स्ट म्हणजे ते झाल्याच्या नंतरचा भाग. ओके, त्याची बाउंड्री संपल्याच्या नंतर. समजतंय का? आमची एवढी बाउंड्री आहे, आमची बाउंड्री संपल्यावर जे लागेल ते कोण आहे? नेक्स्ट. आणि आम्हाला नेक्स्ट चिटकून टू एक असतं ना, नेक्स्ट टू. हा, पुढचा क्रमांक. शेजारच्याला पण नेक्स्ट म्हणतात. ओके, अच्छा. आपल्या नंतरचा. आपण जर इकडून बघत बघत गेलो, असं इकडून बघत बघत गेल्यावर हा नेक्स्ट येईल ना, ए नंतर बी येईल ना. बरोबर. येस ऑर नो? हो. इकडून गेल्यावर ए च्या नंतर Yes. बी येईल ना, म्हणून त्याला नेक्स्ट म्हणतात. हा, ओके. अजून एक इन आणि इन टू. टाइम संपलाय आजचा आपला. हो. ही फिगर काढून घ्या. गाडी, लहानपणी आपण अशी गाडी काढायची, आठवत आहे का? जीप. हा, याच्यात इन हो. आणि इंटू सगळं करणार. आता हे बंगला आहे खूप भारीतला. हा, याचा दरवाजा आहे. तुम्ही इथं बाहेर उभे आहे, तुम्हाला या घरात घुसायचं आहे. घर आहे काही गाडी नाही आहे. हा, चांगलं बांधलंय आम्ही नवीन. हा, ओके. तुम्हाला इथे मध्ये घुसायचं, तुम्ही आता बाहेर आहे ना. हो. बाहेरून मध्ये घुसले की त्याला इंटू म्हणायचं. हे समजलं का? बघा, इंटू म्हणजे ओके. काय? बाहेरून आत. इथपर्यंत समजलं का? सांगा. हो. काय समजलं? इंटू म्हणजे काय? बाहेरून आत येणे, त्याला मीडिया इंटू चेंज म्हणतात. झाला, मीडियम चेंज झालं की बाहेरून आत हा. आलं की इंटू म्हणतात. हा, पाण्यात हो, उडी हो. मारली, जम्प इन टू द वॉटर. हा. आय पुट द पेन इन टू माय पॉकेट, म्हणजे बाहेरून आत. हा, हो. इंटू म्हणजे. बरं, आले तुम्ही मध्ये. इथे येऊन बघतात काय? दोघं तिघ जण आधीच बसले होते मध्ये, इथे गप्पा मारत टेबल वरती. हा, ओके. हो. ऑलरेडी 4 भिंतींना कव्हर केलंय ना, मग त्याला इन म्हणायचं. हे समजलं का? ऑलरेडी मध्ये असणं म्हणजे इन. हो. 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 गेटिंग दिस? येस सर. शिवाय समान धर्म, भाषा, पंथ, वंश, समान वातावरण, हवा, राजकीय पक्ष, झेंडा, समान विचारधारा, या सगळ्यांना कंप्राइज करणारं एक वातावरण, त्याला पण इन म्हणतात. आता आपण म्हणतो आम्ही नाशिक जिल्ह्यात राहतो, म्हणतो की नाही आपण? हा, समजा नाशिक जिल्ह्यातल्या लोकांचं एक समान वातावरण आहे, समान भाषा आहे, समान त्याचे हितसंबंध आहेत, त्यांचे नातेवाईक एका समान गावांमध्ये आहेत आसपासच्या. येस ऑर नो? आपलं एक पेरिफेरल आहे, म्हणून त्याला इन म्हटलं जातं. आपण भारतात राहतो, वी लिव्ह इन इंडिया म्हणतो की नाही आपण? हो. एक विशिष्ट देश, विशिष्ट लोक, विशिष्ट संस्कृती, विशिष्ट धर्म, पंथ, वंश, भाषा, ह्या सगळ्यांना कॅरी करणारा एक गट असलेला भाग, म्हणून त्याला पण इन म्हणतात. त्याला काही भिंती नाही बांधलेल्या भारताला चारी बाजूला ना. हा. हा. हो. हे समजून घ्या. समान गोष्टी शेअर करणारा एक वातावरण जे आहे त्याला पण इन म्हटलं जातं. कोल्हापूरचे लोक वेगळे आहेत की नाही? थोडेसे. खानदेशातले लोक आणखी वेगळे, मराठवाड्यातले लोक आणखी वेगळे, अजून विदर्भातले लोक अजून वेगळे आहेत की नाही? वेगवेगळे लोक. हो. त्यांच्या परंपरा, चाली, रीती, भाषा, टोन चेंज आहे की नाही आहे? हो. म्हणून त्यांना इन म्हटलं जातं. हे समजलं इन काय झालं आता?
हो याच्याबरोबर इनसाइड एक असतो ना, इनसाइड आणि हे इन काय अर्धी जागा बाकी ना, अजून तुम्ही अजून पुढे गेलेच नाही ना. आताशी इथपर्यंत आले ना तुम्ही? येस और नो? हो आता इथे तुम्हाला यांनी सांगितलं, याला विचारलं अरे तुमचे पप्पा कुठे आहे? हे म्हटले मध्ये आराम करताय. गेले तुम्ही मध्ये, इथं पप्पा मस्त पैकी कॉटवर इकडे टीव्ही बघताय छानपैकी. आता हा ऑलरेडी मध्ये होतं की नाही? मध्येच्या मध्ये गेले की नाही तुम्ही अजून? मध्येच्या पण मध्ये, दॅट इज कॉल्ड टू बी इनसाइड. कळलं का नाही कळलं? बोला. कळलं सर. आतच्या पण आत म्हणजे इनसाइड. हा, आपण ऑलरेडी हॉलमध्ये आलो, उभं राहिलो. वेर इज युअर फादर? ही इज इनसाइड द बेडरूम. वेर इज युअर मदर? शी इज इनसाइड द किचन. आतमधल्या पण आतमध्ये जाणं म्हणजे इनसाइड. हा, अगोदर आत जाणं, त्याच्याही अजून आतमध्ये गेलं तर काय होईल ते? इनसाइड. इनसाइड. कळलं की नाही कळलं आता? हो कळलं. इंटू कळलं का? इंटू, बाहेरून आतमध्ये एंट्री मारली, इंटू झाला. आधीच मध्ये आहे, इन झाला. अजून मध्ये घुसला, काय झाला तो? इनसाइड. इनसाइड. क्लिअर? येस सर. अरे अशा जर तुम्ही छान छान शंका काढून आणल्या तर किती छान पटपट कोर्स पुढे जाईल. नुसते मुख्यासारखे बसून राहताना हळूच एक प्रश्न विचारतात, त्याच्यात 10 मिनिटं जातात की नाही आपले? 5 मिनिटं एक्स्ट्रा झाले आजचे. मग खूप विचारत चला. मी तुम्हाला खूप तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करू शकतो. मलाच एकट्याला बोलायला लावलं तर काय होईल? मला जेवढं आठवत तेवढंच मी सांगेन ना. येस और नो? हो सर. आपण बोललं पाहिजे. हा, व्हिडिओ पण चालू ठेवू शकता, काय अडचण नाही. बोलत चला मात्र. हा, चलो मिलेंगे कल. हा, नमस्कार. थँक्यू. बाय बाय. टाटा. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. नाईट सर.